मी कसं समजावू या माणसाला. मी म्हटलं, अरे हवा दूषित होते, दूर सोडणं बंद कर आता. मग फॅक्टरीचा असो वा त्या गाड्यांचा, तरी तो माझं ऐकेना. आणि आता आयुष्य धुराने कमी झालं, फुफ्फुसात श्वास कोंडू लागला, तर आता रडतो कशाला. मी कसं समजावू या माणसाला. मी म्हटलं, नदी नाले समुद्र दूषित होतोय, सांडपाणी प्रक्रिया करून सोड. मग ते घरचं असो वा फॅक्टरीचं, तरी तो माझं ऐकेना. आणि आता शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही, तहानेने घसा कोरडा पडतो, तर आता रडतोय कशाला. मी कसं समजावू या माणसाला. मी म्हटलं, अरे वाढतंय उष्णता, सिमेंटची जंगले कमी कर, निसर्गाची समतोल राख, थोडी तरी झाडं लाव. तरी तो माझं ऐकेना. आणि आता सूर्याच्या झळांनी जीव कासावीस होतोय, तर आता रडतो कशाला. मी कसं समजावू या माणसाला. मी म्हटलं, मायक्रोप्लास्टिक अन्नातून काळजात शिरतंय, अविघटनशील कचरा आणि प्लास्टिकचा अट्टाहास सोडता, तरी तो माझं ऐकेना. आणि आता शरीरात विष साठून आजार वाढले, तर आता रडतो कशाला. मी कसं समजावू या माणसाला. मी म्हटलं, नको तो वायू हवेत सोडू, आम्लवर्षण होईल, निसर्गाची शुद्धता जप, नाहीतर पीक आणि माती जळून जाईल, तरी तो माझं ऐकेना. आता विषारी पावसाने जेव्हा होत्याचं नव्हतं झालं, तर आता रडतोय कशाला. मी कसं समजावू या माणसाला. मी म्हटलं, ध्वनी प्रदूषण नको, कर्णकर्कश हॉर्न आणि स्पीकर्स थांबव, शांतीचा मार्ग धर, थोडा संयम बाळग, तरी तो माझं ऐकेना. आणि आता कानाचे पडदे फाटून जेव्हा मने सुन्न झाली, तर आता रडतो कशाला. मी कसं समजावू या माणसाला. मी म्हटलं, रसायने टाकून माती नापीक करू नकोस, विषारी खते थांबव, धरणी मातेचा सुपीक श्वास कोंडू नकोस, तरी तो माझं ऐकेना. आता अन्नाचा घास जेव्हा विष होऊन ताटात आला, तर आता रडतो कशाला. मी कसं समजावू या माणसाला. मी म्हटलं, लोकशिक्षण घे, विज्ञानाची कास धर, निसर्ग संवर्धनाचे धडे गिरव आणि पुढच्या पिढीचा विचार कर, तरी तो माझं ऐकेना. आणि आता अज्ञानाच्या अंधारात सर्व काही गमावल्यावर आता रडतो कशाला. मी कसं समजावू या माणसाला.